नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये आज नेमकं काय घडलेलं आहे आणि जे घडलं त्याचा नेमका अर्थ काय हे आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये गणिती आकडेमोड झाली. न्यायमूर्ती अगदी कागद आणि पेन घेऊन बसलेले होते आणि जर हे 39 आमदार या बाजूने असते त्या बाजूने असते तर नेमकं काय झालं असतं याच्या संदर्भात त्यांनी आज पुन्हा एकदा खूप गणिती आकडेमोड आणि त्याच्यावरती खल जो आहे तो बराच वेळ केला. नेमकं कुठल्या मुद्द्यावरती हे चालू होतं आणि का चालू होतं, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूच. पण सोबत अजून एक आज घडलेला इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे जर घड्याळाचे काटे मागे न्यायची वेळ आली, स्थिती पूर्ववत करायची वेळ आली तर आज एका नव्या शक्यतेची भर पडलेली आहे. कपिल सिब्बल यांनी सांगितलं की केवळ राज्यपालांचा जो निर्णय होता की अविश्वास प्रस्ताव तिथं नसताना देखील बहुमत चाचणीसाठी शिंदे आणि फडणवीसांना बोलावणं हाच निर्णय जो आहे तो घटनाबाह्य होता आणि केवळ या एका निर्णयाचा जरी विचार केला तरीसुद्धा सुप्रीम कोर्ट या एका निर्णयावरती मागे जाऊ शकतं आणि त्यामुळं याही शक्यतेबद्दल खूप इंटरेस्टिंग चर्चा जी आहे ती झालेली आहे. या दोन प्रमुख गोष्टींबद्दल तर आपण बोलूच, पण सुरुवात नेमकी करूयात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू कुठून झाला. आज दिवसभरामध्ये दोन युक्तिवाद झाले, कपिल सिब्बल यांचा आणि अभिषेक मनु सिंघवी यांचा. कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्याच निर्णयापासून सुरुवात केली आणि त्यांचं म्हणणं होतं की मुळामध्ये हे जे बंडखोर आमदार आहेत तर त्यांना घटना जी आहे ती आपल्या कुठल्याही पद्धतीने एखाद्या पक्षाचे सदस्य मानत नाही. जो पक्षांतरबंदी कायदा आलेला आहे त्याच्यामुळं तर त्यांच्या अस्तित्वालाच धोके निर्माण झालेले आहेत. पण ज्या क्षणी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना शपथेसाठी बोलावलं त्या क्षणी त्यांनी या बंडखोर आमदारांना एक प्रकारे संवैधानिक ओळख दिली. जे कुठल्या पक्षाचे आहेत हे म्हणजे कायद्यानं माहितीसुद्धा नव्हतं, ठरत नव्हतं, तर त्या लोकांना त्यांनी अशा पद्धतीनं शपथेसाठी बोलवणं हे पूर्णपणे चुकीचं होतं. कारण त्यांच्या कृतीमधून एक प्रकारे त्यांनी खरी शिवसेना कोणाची याचाच निकाल देऊन टाकला, जो की त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही आहे. शिवसेना खरी कोणाची हे सांगणं हे इलेक्शन कमिशनचं काम होतं. मात्र राज्यपालांनी त्या क्षणी एकनाथ शिंदेंना शपथ देऊन, कारण ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी हे बंड केलं त्यावेळी ते असं म्हणत होते की मी शिवसेना पक्षाचाच सदस्य आहे. अर्थात याच्यामध्ये कायदेशीर पेच अजून बरेच आहेत, पण ते कायदेशीर पेच काय आहेत हे बघण्याच्या आधीच राज्यपालांनी त्यांचा दावा एक प्रकारे बंडखोर गटाचा मान्य करून स्वतःच हे ठरवलं की हे कायदेशीरदृष्ट्या शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत. आणि त्यामुळं एक प्रकारे जो पॅराग्राफ 3 पक्षांतरबंदी कायद्यातून वगळला गेलेला आहे आणि तो वगळणं ही काही साधी छोटी गोष्ट नव्हती. कारण या पॅरा 3 काय वगळलेलं आहे तर 2/3 बहुमताची ती अट वगळलेली आहे की ज्या माध्यमातून अशा पद्धतीची मोठी पक्षांतर जी आहेत ती थांबवावीत, हा त्या घटना बदलाचा उद्देश होता. पण राज्यपालांनी अशी कृती केली की ज्याच्यामुळं त्यांनी एक प्रकारे या सगळ्या उद्देशाला हरताळ फासला आणि त्यामुळं त्यांची कृती जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे असं कपिल सिब्बल म्हणाले. राज्यपालांनी काय करायला पाहिजे होतं तर राज्यपालांनी अविश्वास प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी येऊ द्यायला पाहिजे होता आणि तो या स्थितीमध्ये मांडला गेलेला नाही आहे. लक्षात घ्या की जेव्हा सरकार बनतं एखादं निवडून आलेलं, त्याच्यानंतर जर त्या सरकारला खाली खेचायचं असेल तर सभागृहामध्ये अविश्वास प्रस्ताव जो आहे तो मांडला जातो आणि त्याच्यानंतर सरकार धोक्यात येत असतं. महाराष्ट्राच्या बाबतीत काय झालं हे लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सरकार कोसळलेलं नव्हतं, तर थेट जेव्हा हे बंड झालं आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला त्याच्यानंतर थेट त्यांना ट्रस्ट वोट जे आहे ते फेस करायला सांगितलेलं आहे. आणि एक सिक्वेन्स हा पण लक्षात घ्या की उद्धव ठाकरेंनी राजीनामा आधी दिलेला नाही आहे. उद्धव ठाकरेंना आधी राज्यपालांनी त्यांच्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करायला सांगितलं आणि ती बहुमत चाचणी थांबवा असं आवाहन ठाकरे गटानं कोर्टात केलेलं होतं. पण त्यावेळी कोर्टानं ती थांबवली नाही आणि ती थांबवली नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता. म्हणजे कपिल सिब्बलांचा युक्तिवाद हा आहे की राज्यपालांनी कुठल्या अधिकारामध्ये बहुमत चाचणी करायला सांगितली. कारण इथं एक निवडून आलेलं सरकार होतं, त्या सरकारच्या विरोधात कुठलाही अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आलेला नव्हता आणि तो आलेला नसताना त्यांनी बहुमत चाचणी सिद्ध करायला लावली. तर हे कृत्य जे आहे ते त्यांचं चुकीचं होतं.
आता ज्यावेळी राज्यपालांच्या वरती कपिल सिब्बल असे प्रश्न उपस्थित करत होते त्यावेळी सरन्यायाधीशांनी काही प्रतिप्रश्न विचारले आणि त्या प्रतिप्रश्नांमधून एक प्रकारे राज्यपालांची कृती समर्थनीय ठरते का या केसमध्ये हे दाखवायचा प्रयत्न केला। काय प्रश्न त्यांनी विचारले? त्यांचं म्हणणं असं होतं की जर इतक्या मोठ्या संख्येनं डिस्क्वालिफिकेशन नोटिसेस आलेल्या आहेत, म्हणजे सुरुवातीला 16 आणि नंतर 22 शिवसेनेच्या एकूण 38 आमदारांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा होत्या, तर त्यामुळं राज्यपालांना कदाचित असं वाटलं का की या अविश्वास प्रस्तावामुळे सरकारचं जे बहुमत आहे ते कमी झालेलं आहे आणि म्हणून ते कमी झालेलं बहुमत तुमच्याकडे आहे की नाही खरोखर हे दाखवण्यासाठी त्यांनी ही बहुमत चाचणी बोलावलेली असावी का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला। पण त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी सांगितलं की ही चिंता जी आहे सभागृहातल्या बहुमताची ती अशा वेळी राज्यपालांनी करणं गरजेचं नाही आहे की ज्यावेळी ऑलरेडी एक निवडून आलेलं सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात आहे। कारण जेव्हा नवीन सरकार बनत असतं त्यावेळी त्या बहुमताच्या आधारे ते निर्णय घेत असतात, पण इथं राज्यपालांचं काम वेगळं आहे। त्यांनी सभागृहामधल्या अविश्वास प्रस्तावाची वाट पाहायला पाहिजे होती। सभागृहामध्ये जर अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला असता आणि मग काही क्रायसिस निर्माण झाला असता तर त्या क्षणी राज्यपालांनी पिक्चरमध्ये यायला पाहिजे होतं। पण इथं राज्यपाल कुठल्या स्टेजला पिक्चरमध्ये आलेत ते आधीच सांगतायत की बहुमत चाचणी सिद्ध करा असं ठाकरे सरकारला, आणि त्यामुळं त्यांचं हे कृत्य जे आहे ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं हे त्यांनी कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगायचा प्रयत्न केला। आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुन्हा कपिल सिब्बल यांना हा देखील प्रश्न केला की मुळामध्ये अपात्रतेची ही जी कारवाई असते त्याच्यातून काय होतं किंवा त्याची जी नोटीस आहे त्याच्यामधून आमदारांचं सभागृहातलं सदस्यत्व रद्द होत असतं। जर सदस्यत्व रद्द होतंय तर त्या अर्थानं त्यांचा सरकारचा पाठिंबासुद्धा मग त्याच्यातून कमी होतोय, कारण ज्या ज्या आमदारांच्या विरोधात ही अपात्रतेची नोटीस आहे त्या आमदारांनी सरकारचा सुद्धा पाठिंबा काढून घेतलेला आहे त्या अर्थानं, असा त्याचा अर्थ होत नाही का? आणि म्हणून हे सगळं गृहीत धरून राज्यपालांनी बहुमत चाचणी बोलावली असा त्याचा अर्थ होत नाही का? तर त्याच्यावरती कपिल सिब्बल म्हणाले की हा जो निर्णय आहे किंवा राज्यपालांनी असं म्हणणं हे तेव्हा योग्य होईल जेव्हा अपात्रतेसंदर्भात काही निर्णय झालेला आहे। इथं तर निर्णयच झालेला नव्हता, केवळ अपात्रतेच्या नोटिसा ज्या आहेत त्या गेलेल्या होत्या आणि त्यामुळं भविष्यात काय घडेल किंवा अपात्रतेच्या नोटिशीमुळं हे असं घडू शकतं असं गृहीत धरून राज्यपालांनी पाऊल उचलणं हे सर्वस्वी चूक आहे। सरकार उलथवून टाकण्यामध्ये अशा पद्धतीची भूमिका राज्यपाल बजावू शकत नाहीत आणि त्यामुळं त्यांची ही कृती जी आहे ती पूर्णपणे घटनाबाह्य आहे हे सांगायचा प्रयत्न त्यांनी केला। आणि कपिल सिब्बल यांनी सांगितलं की आपण वारंवार चर्चा करतोय की मागं जायचं असेल तर काय नेमकं अध्यक्षांच्याकडे अधिकार सोपवायचे का? मग त्यांनी कोर्टाला असं म्हटलं की या सगळ्या शक्यतांचा विचारसुद्धा करायची गरज नाही। जर तुम्ही केवळ या एका निर्णयावरती जरी विचार केला की राज्यपालांनी अशा पद्धतीनं ट्रस्ट वोट फेस करायला सांगणं हेच मुळात चुकीचं होतं, कारण जी प्रक्रिया आहे त्याच्यानुसार राज्यपालांचे अधिकार जे आहेत ते वेगळे आहेत। म्हणजे त्यांनी सभागृहामध्ये अशा पद्धतीनं जर अविश्वास प्रस्ताव आला असता तर त्याच्यानंतर त्यांनी ही कृती करायला पाहिजे होती। म्हणजे भाजपनं सुद्धा अशा पद्धतीचा अविश्वास प्रस्ताव आणला नाही हे त्यांनी कोर्टाला सांगितलं, कारण त्याच्या आधीच आम्हाला बहुमत चाचणी सिद्ध करायला सांगितली आणि ती केवळ राज्यपालांनी सांगितली। त्यामुळं हा सगळा घटनाक्रम जो आहे तो याच्यामध्ये खूप चुकीचा ठरलेला आहे हे कपिल सिब्बल सांगत होते। ते म्हणत होते की राज्यपालांना काही पॉवर्स घटनेनं दिलेल्या आहेत हे नक्की आहेत, पण त्या कुठल्या पॉवर आहेत? जेव्हा म्हणजे निवडणुका होतात आणि त्यावेळी एखादं सरकार बनत असतं तेव्हा बहुमत कुणाला बोलवायचं हे अधिकार राज्यपालांच्याकडे आहेत। सोबतच राष्ट्रपती राजवट लागवायची असेल तर त्यावेळी त्यांच्याकडे अधिकार आहेत। पण या ठिकाणी एक निवडून आलेलं सरकार काम करत होतं, त्या सरकारच्या विरोधात ज्या लोकांनी बंड केलेला आहे त्यांना अपात्रतेच्या नोटिसा ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या होत्या, त्याचा निकाल जो आहे तो येणं बाकी होतं। अध्यक्ष त्याच्यावरती निर्णय घेणार होते, पण त्याच्या आधीच राज्यपालांनी ही मध्ये अशा पद्धतीनं ट्रस्ट वोटच बोलावली जी की पूर्णपणे घटनाबाह्य आहे। जेव्हा निवडून आलेलं सरकार काम करत असतं तेव्हा अशा पद्धतीनं ट्रस्ट वोट करायला सांगणं हे काही राज्यपालांचं काम नाही, ते सभागृहाचं काम आहे। आणि ते कुठल्या माध्यमातून? तर अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून
आणि या सगळ्या प्रक्रियांचं पालन याच्यामध्ये झालेलं नाही आहे हे त्यांनी कोर्टाला सांगायचा प्रयत्न केला. कोर्टानं म्हणजे सरन्यायाधीशांनी त्याच्यानंतर कमेंट पण केली की राज्यपालांनी हे अशा पद्धतीनं आमदारांच्या अपात्रतेमध्ये हस्तक्षेप करणं हे चुकीचं आहे किंवा त्यांनी ते करू नये हा मुद्दा बरोबर आहे, पण सोबतच मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कुठल्याही उत्तरदायित्व हे शेवटी त्या सभागृहालाच असलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे सरन्यायाधीश हे म्हणत होते की ज्या अर्थी इतक्या सगळ्या लोकांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे त्या अर्थी त्यांचं सुद्धा काहीतरी उत्तरदायित्व आहेच. ज्या राज्यपालांच्यावरती तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करताय त्यांच्या कृतीवरती की ते अपात्रतेच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत हे बरोबर आहे, पण सोबतच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जर इतक्या मोठ्या संख्येनं लोकांचा विश्वास गमावलेला असेल तर शेवटी त्यांचं उत्तरदायित्व सुद्धा त्या सभागृहाशीच आहे आणि ही गोष्टसुद्धा आपण मान्य केली पाहिजे. कुठल्याही अविश्वास प्रस्तावाशिवाय सरकार स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये राज्यपालांनी पडलं नाही पाहिजे असं सुद्धा मग त्याच्यावरती कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. तर एक प्रकारे या संपूर्ण सुनावणीमध्ये राज्यपालांचा जो निर्णय होता शपथविधीसाठी बोलावण्याच्या आधीचं सांगतो मी तुम्हाला हे, म्हणजे घटनाक्रम जर लक्षात घेतला ज्यावेळी हे शिंदेंचं बंड झालं आणि त्या बंडामुळं अपात्रतेच्या नोटिसा गेल्या त्याचवेळी राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी करा असं सांगितलेलं होतं आणि ती कृती जी आहे ते पूर्णपणे घटनाबाह्य होती आणि या एका कृतीवरती सुद्धा जर कोर्टाने विचार केला तरीसुद्धा स्थिती पूर्ववत होऊ शकते. मग राज्यपालांच्याकडे अधिकार अध्यक्षांच्याकडे विधानसभा अध्यक्षांच्याकडे अधिकार द्यायचे की नाही याच्यासुद्धा फंदात पडायची गरज नाही आहे असं ते सुप्रीम कोर्टाला सांगत होते. आणि आपला 2.5 दिवसांचा हा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांनी अत्यंत भावनिकपणे संपवला. खरं तर शेवटी कुठल्याही भावनेवरती कोर्ट निर्णय देत नसतं हे खरं आहे, पण कधीकधी इंटेलिजन्ससोबत काही इमोशन्स ज्या आहेत त्या जोडाव्या लागतात आणि त्या इमोशन्स या संपूर्ण 2.5 दिवसांचा युक्तिवाद संपवताना कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर मांडल्या. त्यांनी असं म्हटलं की मी ही केस जिंकेन किंवा हरेन मी त्याच्यासाठी इथं उभा नाही आहे, पण मी आपली जी घटनात्मक बांधिलकी आहे घटनात्मक मूल्यांशी जी बांधिलकी आहे आणि जी बीजं आपण देशामध्ये घटनात्मक मूल्यांची 1950 पासून रोवलेली आहेत तर ती कुठंतरी टिकावीत यासाठी मी उभा आहे. हा सगळा विषय जो आहे तो माझ्या हृदयाच्या जवळचा आहे आणि म्हणून मी हा युक्तिवाद या ठिकाणी करतोय. जर याच्या विरोधात निकाल दिला तर एक प्रकारे आपण या घटनात्मक मूल्यांना बासनात गुंडाळून ठेवतोय. त्यांच्या संपूर्ण या घटनात्मक मूल्यांना एक शेवटचा खिळा आपण ठोकतोय त्यांच्या कफनपेटीवरती शवपेटीवरती असा त्याचा अर्थ होईल असं एक भावनिक आवाहन करून कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद जो आहे तो आजचा संपवला. कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद संपल्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद सुरू केला आणि त्यांनी सुरुवातीलाच हे सांगितलं की जर संसद एखादा कायदा करून एखादी गोष्ट कायद्यातली वगळत असेल तर जी गोष्ट वगळली जाते ती नेमकी कुठल्या उद्देशानं त्या वगळलेल्या गोष्टीवरती जास्त भर असला पाहिजे. त्या कायद्यातल्या गोष्टींपेक्षा त्या कायद्यातनं जे वगळलेलं आहे ते जास्त महत्त्वाचं असतं हे कोर्टानं लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे ते कुठल्या संदर्भात बोलत होते तर 2003 मध्ये जो 1985चा पक्षांतरबंदी कायदा होता त्या पक्षांतरबंदी कायद्यामधून 2003ला 2/3 बहुमताची अट वगळण्यात आली. म्हणजे 2/3 जरी बहुमतानं बंड झालं तरीसुद्धा त्यांना त्या बंडाला कायदेशीर मान्यता या बदलानं दिलेली नाही आहे 2003 मध्ये. त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला विलीन व्हावं लागेल दुसऱ्या पक्षामध्ये आणि तरच हे तुम्हाला कृत्य जे आहे ते करता येईल. आणि जर अशा पद्धतीचा एक तो पॅरेग्राफ जो आधीचा होता 2/3 बहुमताला ही मुभा देणारा तो वगळलेला आहे, पण तरीसुद्धा या वगळलेल्या पॅरेग्राफचंच काम जे आहे ते महाराष्ट्राच्या केसमध्ये झालेलं आहे आणि एकदा नव्हे तर किमान 2 वेळा ज्या घटनात्मक संस्था आहेत त्यांनीच त्याला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे त्यांचा रोख जो आहे तो राज्यपालांच्याकडे होता, त्यांचा रोख जो आहे तो कोर्टाच्या निकालांच्याकडे होता. त्यांचं म्हणणं होतं की या संपूर्ण सरकार बदलाच्या प्रक्रियेमध्ये एकदाही अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आणला गेलेला नाही आहे आणि त्यामुळं जर एवढा विश्वास होता या लोकांना तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणायला पाहिजे होता हे त्यांनी कोर्टाला सांगितलं. आता मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की ती सगळी प्रक्रिया नीट आठवा. पहिल्यांदा राज्यपालांनी
बहुमत चाचणी सिद्ध करायला ठाकरेंना सांगितलं। त्यावेळी अपात्रतेसंदर्भातल्या निर्णयाला कोर्टानं स्थगिती दिलेली होती आणि मग फ्लोअर टेस्ट पण थांबवा यासाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये गेला, पण त्याला कोर्टानं मान्यता दिली नाही आणि मग उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला होता। म्हणजे एक निवडून आलेलं सरकार हलवण्यासाठी पहिली कृती जी झाली ती राज्यपालांच्या त्या आदेशानं झाली की तुम्ही फ्लोअर टेस्ट करा म्हणून। आणि हे सगळं चुकीचं आहे, कारण सभागृहामध्ये पहिल्यांदा अविश्वास प्रस्ताव यायला पाहिजे जेव्हा एक निवडून आलेलं सरकार काम करत असतं तेव्हा, पण ती गोष्ट या प्रकरणात झाली नाही, हे अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला सांगितलं। सोबतच 27 आणि 29 जूनचे ते 2 निकाल, या 2 निकालांनीच सुप्रीम कोर्टाच्या सरकार एक प्रकारे उलथवलं आणि या जर 2 ऑर्डर नसत्या तर मग या सरकार कोसळलं नसतं, हे अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टाला सांगितलं। आणि त्यांनी खूप शार्प पद्धतीनं कोर्टाला हे सांगितलं। त्यांचं म्हणणं होतं की कोर्ट असे निर्णय कसे काय देऊ शकतं की एका केसमध्ये त्यांनी स्थगिती दिली एक प्रकारे 27 जूनला की आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेऊ नका, 12 जुलैपर्यंत त्याला मुदतवाढ दिली, ही एक प्रकारची स्थगितीच होती। 2 दिवसांनी जेव्हा आम्ही कोर्टामध्ये आलो तेव्हा आम्ही म्हणत होतो की जर तुम्ही अपात्रतेसंदर्भातला निर्णय थांबवलेला आहे तर मग आता ही फ्लोअर टेस्ट पण थांबवा, 12 जुलैपर्यंतची वेळ तुम्ही दिलेली आहेत ना, मग 12 जुलैपर्यंत तरी किमान स्थगिती द्या फ्लोअर टेस्टला। मात्र ती स्थगिती तेव्हा कोर्टानं दिली नाही आणि त्यामुळं एका केसमध्ये स्थगिती आणि दुसऱ्या केसमध्ये मात्र स्थगिती नाही। म्हणजे आधीच्या स्थगितीमुळे जी जैसे थे स्थिती निर्माण झालेली होती ती सुप्रीम कोर्टानं स्वतःच्याच निर्णयानं 2 दिवसात बदलली आणि एक सरकार पाडण्यात मदत केली, असा अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद होता। आणि त्याच्यावरती परत हा पण प्रश्न म्हणजे काल पण उपस्थित केला गेला होता न्यायमूर्ती MR शहा यांच्याकडनं आणि आज पण केला गेला होता की तो 29 जुलैचा जो निर्णय होता त्याच्यामध्ये केवळ 30 जुलैला काय होतंय याच्या संदर्भातल्याच गोष्टी नमूद होत्या, नंतर काय घडलेलं आहे याचा त्याच्यात उल्लेख नव्हता। तर त्याच्यावरती अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्टपणे कोर्टाला सांगितलं की मुळामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की 29 जूनला ती ऑर्डर देताना पुढं काय होणार आहे, 30 जूनला उद्धव ठाकरे राजीनामा देणार आहेत की नाहीत या गोष्टीची माहिती कल्पना कुणालाही नव्हती आणि त्यामुळं कोर्टाच्या निर्णयामध्ये केवळ तांत्रिक बाबी शोधू नयेत, त्याच्यापेक्षा त्या ऑर्डरचा जो गाभा आहे, सबस्टन्स काय आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे, हे ते कोर्टाला सांगत होते। सोबतच त्यांनी याही गोष्टीवरती भर दिला की जेव्हा एखादी गोष्ट चुकीची असते तेव्हा ती गोष्ट पूर्ववत करायला कोर्ट मागे पुढे बघत नाही। जी गोष्ट पहिल्यांदा चुकीची घडलेली आहे तर ती चुकीचीच असते आणि नबाम रेबिया केसमध्ये अरुणाचलच्या सुप्रीम कोर्टानं 8 महिन्यानंतरची स्थिती जी आहे ती पूर्ववत केलेली होती। 8 महिन्यानंतर घड्याळाचे काटे जे आहेत ते फिरवलेले होते आणि दरम्यानच्या काळामध्ये एक गेलेलं सरकार परत बसवलेलं होतं। तर मग याही केसमध्ये कोर्टानं त्याच्या संदर्भात फार विचार करू नये, एवढं गांभीर्यानं त्याला बघायची गरज नाही की आम्ही मागे कसं जाऊ, कारण तुमच्याच निकालामध्ये, तुमच्याच 29 जूनच्या या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये असं म्हटलेलं होतं की जो काही मधल्या काळामध्ये गोष्टी घडतील त्या अंतिम निकालाच्या अधीन असतील आणि त्यामुळं जर तुम्हीच ही हमी दिलेली आहे तर मग आता परत जायला तुम्ही मागे पुढं जे आहे ते पाहिलं नाही पाहिजे। तर अशा पद्धतीनं सोबतच त्यांनी हे पण सांगितलं की एकनाथ शिंदे यांची जी कृती आहे ती अनेक कारणांमुळे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये फिट बसते। त्यांनी काही जुन्या निकालांची उदाहरणं दिली। राजेंद्र सिंग राणा प्रकरणामधलं त्यांनी एक उदाहरण दिलं ज्या अंतर्गत त्यांनी सांगितलं की केवळ पक्षाची मान्यता नसताना दुसऱ्या एखाद्या पक्षासोबत राज्यपालांच्या कडे जाणं आणि सरकारला म्हणजे सरकारच्या विरोधात कृती करणं किंवा बहुमताची चाचणी करायला सांगितलेली आहे राज्यपालांनी आणि म्हणून दुसऱ्या पक्षासोबत जाणं, केवळ राजभवनामध्ये अशा पद्धतीनं विना पक्षाच्या परवानगी जाणं, ही कृतीसुद्धा पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टानंच फिट ठरवलेली आहे आणि ती केस या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या बाबतीत सुद्धा लागू होते। केवळ या एका गोष्टीनं सुद्धा त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, असं अभिषेक मनु सिंघवी यांचं म्हणणं होतं। सोबतच पक्षांतरबंदी कायद्यामध्ये 21A(b) आणि 21A आणि B अशा 2 जी कलमं आहेत ती दोनही कलमं एकनाथ शिंदेंना किंवा त्यांच्या गटाला लागू होतात, कारण त्यांनी तशा पद्धतीचं कृत्य जे आहे ते केलेलं आहे, हे त्यांनी कोर्टाला सांगायचा प्रयत्न केला। आता अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद अजूनही पूर्ण झालेला नाही आहे। आज एक दुसरी केस होती, त्याच्यामुळे 1 तास आधीच
कोर्टाचं कामकाज संपलं. आता पुढची तारीख जी असणार आहे ती 28 फेब्रुवारी मंगळवारी या बाबतीतली सुनावणी होणार आहे. शक्यता आहे की पुढच्याही आठवड्यामध्ये सलग 3 दिवस कोर्ट सुनावणी करेल आणि कदाचित जर 3 दिवसांचा वेळ दोन्ही गटांना पुरला तर सुनावणी पूर्ण देखील होऊ शकते पुढच्या आठवड्यामध्ये. त्यामुळे या संपूर्ण ऐतिहासिक सुनावणीमध्ये आता ही सगळी सुनावणी जी आहे ती आता शेवटाकडं चालल्याचं दिसतं आहे. तर आज कोर्टामध्ये जे काही घडलं ते तुम्हाला सोप्या शब्दामध्ये सांगायचा हा प्रयत्न होता. आज जे गणित कोर्टानं केलं ते देखील खूप इंटरेस्टिंग होतं आणि ते गणित या मुद्द्यावरती होतं की जर बहुमत चाचणीमध्ये किंवा अध्यक्ष निवडीमध्ये या 39 आमदारांनी जर या बाजूनं मतदान केलं नसतं तर काय झालं असतं, हा एक खूप सखोल विचार जो आहे तो न्यायमूर्तींनी केला. सोबतच ज्या डिस्क्वालिफिकेशनच्या नोटिसा आलेल्या होत्या 22 आणि 16 आमदारांना, तर त्याच्यामुळं खरोखर सभागृहातली मेजॉरिटी कमी झाली असती का याच्यावरती सुद्धा त्यांनी खूप खल केला. एक प्रकारे हे असं दिसतंय की जरी समजा हा घटनाक्रम घडला नसता अपात्रतेसंदर्भातला तरीसुद्धा हे 39 आमदारांनी जर आपला विचार बदलला तर त्या अर्थानं सरकारच्या स्थिरतेला धोका होता की नाही, किंवा जे काही घडलं आहे ते लोकशाहीच्या मध्ये ज्या संख्येला महत्त्व असतं ती संख्या नेमकी कोणाच्या बाजूनं होती हे बघण्यासाठी कदाचित न्यायमूर्ती पुन्हा पुन्हा हे गणित करतायत आणि त्या गणितामध्ये बराच वेळ देखील लागतोय. एक चांगला कॅल्क्युलेटर पण खरं तर कोर्टरूममध्ये आता यायला हरकत नाही आहे. इतकं गणित वारंवार या महाराष्ट्राच्या प्रकरणामध्ये होताना दिसतंय. तर हा सगळा प्रयत्न होता आज सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं हे तुम्हाला सोप्या शब्दात सांगण्याचा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा आणि काही सूचना असतील तर त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.